हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक आम्ही विष्णू सहस्रनामांतो सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम थंय आम्ही पळयला. म्हळ्यार साधारण आमगेले 48 श्लोक जाले, 48 श्लोक जाले. आयचे श्लोक सुरतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः. सुरतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः. वीरबाहुः विदारणः ते ಒಟ್ಟು दोन नाव ಒಟ್ಟುಕೊಂಡು सांगतना वीरबाहुर्विदारणः जाता. अंत कितली नाव इल्ली पळया परमात्माले. सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत मनोहर जितक्रोध वीरबाहु विदारण इतले नाम इल्ले. सुव्रताय नमः सुमुखाय नमः सूक्ष्माय नमः सुघोषाय नमः सुखदाय नमः सुहृते नमः मनोहराय नमः जितक्रोधाय नमः वीरबाहवे नमः विदारणाय नमः इतले नाव इल्ल्यांतू. आतां ह्या श्लोकाचे पांच नामाक सु दुखून शूर जावचे अक्षर सु अक्षरा दुखून नाव शूर जाता. सुव्रत सुमुख सुघोष सुखद सुहृत म्हूण. म्हळ्यार सु म्हळ्यार चंद चंदू आनंद दितलो चांगू सुस्थित जावन आशिल्लो अशी मस्त अर्थ लेख वयता. सु सु म्हळ्यार सम्यक छांग रितीर आशिल्लो. सु चंदू तशी आनंद दितलो अशी आमी लेख वयता. आतां सुव्रताय नमः. व्रत म्हळ्यार खंयचे एक नियमाक बद्ध जावन एक दीक्ष घेवचे. आतां आमी पयल्या वर्सांत अधिक मास आसा तशी अधिक मास व्रत घेतल जन्मस्त जनसची. चातुर्मास्य व्रत घेतल जन्मस्त सची. तशीची नित्य व्रत धरतल आसाची एक जेवण आमकां म्हणून नित्य व्रत. तशी काम्यक व्रत आमकां कसले जावकां म्हूण दिसले रे. आतां 16 सोमार कात्यायनी व्रत मागीर हे स्वयंवर पार्वती व्रत हें पुरे काम्यक व्रत म्हूण म्हणटाशी. ताका नित्य व्रत म्हणजे नैमित्तीक व्रत म्हळ्यार गणपती दवरचे वायणां पुजा करचे वर्सादीक आमी करचे पण ते नैमित्तीक म्हूण म्हणटाचे आमी. अशी व्रत म्हळ्यार एक अर्थ कसले म्हळ्यार नियमाक बद्ध जावन बद्ध म्हळ्यार कशी नियमा बंधन कट्टुपाडू म्हणटा पळय एक लिमिटेशन्स आमकां आमी घालून घेवचे. आमी एक वेळ आतां पळय मासव्रत धरतले जेन्ना चातुर्मास्य व्रताक खंयची मासांतू खंयची सकड सोडका ते क्रमूच ताका. आतां अधिक मासू व्रत धरतले जेन्ना तांतू अधिक मासाचे बुकांतू सांगताची नक्त भोजन करतले आसाची मागीर माश म्हळ्यार उडीद सोडतले जेन्ना आसाची साकर सोडतले जेन्ना आसाची खंयचेय
आमकां कसल सोडका म्हूण दिसता तें सोण व्रत कोरून मागीर म्हळ्यार आहारांतू आमी कसल सोडयत तें सोण व्रत करचें. सोडलेले आहार वापस घेवका जाल्यार तें दान करचें. असल पुरस ಕೆಲವು ಜನ ಪಯ್ಯ मांडां घालना म्हणटाची, ಕೆಲವು ಜನ जेवतना उरलयना म्हूण म्हणटाची, ಕೆಲವು ಜನ नक्त भोजन म्हळ्यार रात्री मात्र जेवचें तसलें व्रत. मस्त नमुने व्रत हे पुरे नियम आमी अशी चलताची तशी चलताची म्हणचे ते नियम. तशी नियमबद्ध जावन कसले एक करता म्हूण दिक्षा घेवची आसा पळय ते व्रत म्हणचे. इंद्रिय निग्रह करता म्हणचे व्हड व्रत ते. इंद्रिय निग्रहची हें पुरे व्रताराधनेक एक मुख्य कारण कसलें म्हळ्यार आमी इंद्रिय निग्रह कोरका म्हळ्या खातीर आमी असलें व्रत न्ही दवरून घेवचें. दोनी नमुने व्रत आसा, काम्यक आनी निश्काम म्हणून. काम्यक व्रत म्हळ्यार आमकां कसलें की जायी म्हळ्या खातीर आमी एक म्हयन्यांतू एक मंडल म्हळ्यार एक 48 दिसा व्रत धरून 48 दीस विष्णू सहस्रनाम पारायण करताची. सकाळ उठान नांव नेवन वग्गी की तन्नी पिवन जत्र की रात्री न्हिदोच पुडकी आमकां जाय जेल तशी एक नियम दवरून घेवचे. विष्णू सहस्रनाम 48 दीस एक जेवण कोरून उपास कोरून सकट करताची तशें पुराय सांगून एक व्रत नियम धरचे. हें आमगेले चेल्ल्या लायका मेळका चेल्ली सोयरीक जेवका बामणान सौख्यार आसुका घरांत तुला आर्थीक परिस्थिती सुदारसूं का आमी सुखार आसका अशी पुरे अपेक्षा करून अशी व्रत धरल्यार ताका काम्यक व्रत म्हणटाची. आनीक परमात्मा 48 दीस उपास करून म्हळ्यार एक जेवण जेवून तुगेले विष्णू सहस्रनाम वाजिता जेव बरयता म्हूण लेखला परमात्मा तूं तें काम जेवची तशी करका तुगेले प्रिती खातीर हांव करता असं म्हूण लेखून करचें पळय तें निश्काम व्रत म्हूण म्हणटाची. तशी आतां निश्काम म्हूण म्हळ्यार कसलें आमी आतां पळयताची प्रहलादाले काणी हिरण्यकशिपुली देव प्रत्यक्ष जाता ताका प्रत्यक्ष जावन प्रहलादा तुका कसल वर जायी म्हळ्यार नरशिंव जावन आयला परमात्मो शांत जाता प्रत्यक्ष जेवचे म्हळ्यार ते दोळते तो हिरण्यकशिपूक मारता आशिल्लो मागीर विदारीत तोंड आशिल्लें तागेलें. मागीर प्रहलादान स्तुती करून शांत जालो. मागीर प्रहलादान कितें कसल वर जायी प्रहलाद सांगता की देवा हांव तुका भक्ती केलेलें कसलें म्हाका जाय म्हूण न्ही तुगेले प्रिती खातीर मात्र तुगेले अनुग्रहा खातीर मात्र मुगेली भक्ती तुगेल्या केलेलो व्यापार न्ही हांव म्हणटा की तितलो सांगचेल्लो. तशीची रामाल काणी पळयताचे रामायणान तूं रामान एक व्रत केलेलें कसं न्ही कोण मेगेले गी अभय निमगून येता शरण येता तांकां खंयची रिती रक्षण करता. तशी तागेलें एकपत्नी व्रत म्हणशिल्लें हांव म्हाका एकली बायल राय तो कितले जनां वाडीकूंक गेल्या ना ताणें तो एकपत्नी व्रत आसता जावन आशिल्लो. सीती मात्र तागेले बायल विंगड स्त्री आदिक ताणें दोळ अशी तो पळय न्ही समेत ताणें दोळ घाल न्ही समेत विंगड स्त्री आल वयरी तशीची आनीक तागेलें व्रत कसं म्हळ्यार एक चोडलो बाण हांव वापस घेना हें रामाल व्रत पुराय जनाक वतस रामायण वाजिल्ल्या जनाक. कृष्णाकय एक व्रत आशिल्लें कसलें तो म्हणटा पळय भगवद्गीते अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. हांव तांगेले योगक्षेम पळयता कोणाले म्हाका कोण अनन्य जावन शरण येता तांगेलो सर्व योगक्षेम हांव पळोवन घेता. हें कृष्णाल व्रत. आमी हें पुरे परमात्माले काणी पुराय आयकतना आमकां एक कळटा कसलें म्हळ्यार परमात्माक एक व्रत कसलें म्हळ्यार तागेले भक्तांगेलें रक्षण करचें. तशीची सुमुखाय नमः. सुमुख सुमुख सुंदर मुख तोंड चंद तोंड आशिल्लो चंद रूप आशिल्लो परमात्माक आमी म्हणटात न्हय परमात्मा भारी चंदू कृष्णाल रूप केसो चंद सर्व जाणां तो आकर्शण करता आशिल्लो. राम रमयती इति रामः तागेले चंद तोंड रामाले सगळे आमी रामायणांत पळयताची सर्व जनाक तो आनंद दिता आशिल्लो असल पुरे. सुमुख तागेलें तोंड भारी चंद ताका कोटी कंदर्प म्हळ्यार कोटी म्हळ्यार कोटी गटल्यान कंदर्प म्हळ्यार मनमत कोटी कंदर्प लावण्य म्हणटा ताका म्हळ्यार तितलें एक मनमत भारी चंद कोटी मनमत ओट राबल्यार कितली चंदाय पळय तितली चंदाय परमात्माला आशिल्ली म्हणून ताका म्हळ्यार कंदर्प जनक तोच मनमताक जन्म दिलोलो तोच न्हय. तशी जेवो चंद्रूप आशिल्लो चंद तोंड आशिल्लो आनीक कसो म्हळ्यार सुंदर म्हळ्यार कसं की कळून घेतली मेळटा
रामायणान तो सुंदरकांड म्हणस सुंदर म्हळ्यार शब्दात ये कर तू सांगताचे कसं नाही म्हूण म्हळ्यार कळवून घेतील मेळचें ते सुंदरकांडान तुची उडगून गेल म्हळ्यार सीते खंय चमकल म्हणून कळना आशिल्लें रामाक सीतेल विशय कळल सुंदरकांडान तू सुंदर म्हळ्यार मांकडाकय सुंदर म्हणटा जेवो हांगा कसं कळून घेतील मेळटा म्हळ्यार जीवात्मो आमी भागवतांत एक पुरंजन उपाख्यान म्हणून पळयता पळय तातूंत कळटा पळय जीवात्मा लोट एकलो अविज्ञात म्हणल तागेलो प्रितीचे शिलो मागीर जीवात्मा खंय किंबोवंक आयलो अविज्ञाता विसरलो मागीर कितले की काळ नंतर अविज्ञातान ताका मेळचें असल पुरे आमकां कळटा म्हळ्यार हांगा जीवात्मा लोट अविज्ञात जावन येयल कोण गो तसवे अविज्ञात म्हूण आसचें कोणें तागे प्रितीचो सुहृत फ्रेंड जावन परमात्मो तशी जीवात्मो एक पंत लौकिकाक आयली कुडले परमात्मो तागेले अंतर्यांत तागेले ओटू ते जीवात्मा ओटू परमात्मा आसता एक शरीरांत जाल्यार जीवात्मा परमात्मा लुडगाच आसना तशी सुमुखाय नमः म्हळ्यार ते सुंदर सुमुख जीवात्मो म्हळ्यार विसरून गेलेले परमात्माक वापास ताका मेळटा काय वापास परमात्मा केन्ना मोक्ष मेळेल स्थितींत तशी सुमुखाय नमः सूक्ष्माय नमः सूक्ष्म परमात्मा भारी सूक्ष्म इत्याक आमी म्हणटा पळय अणोरणीयना महतो महीयना म्हळ्यार अणू पशी सूक्ष्माणू रुपार असोच परमात्मो सूक्ष्म रूप असोच्यो अणू पशी सूक्ष्म रूप तेच म्हणून गेल्यार महतो महीयना अर्जुनाक विराट स्वरूप दाखयलें ताणें शांती संदना येतना दुर्योधनाल सभेंत म्हळ्यार धृतराष्ट्राल सभेंत विराट स्वरूप दाखयलें सांचुर्ड आसतना आवसूक तोंडा भितर विराट स्वरूप दाखयलो तसलें तो केन्ना अणो पशी सानो जाता केन्ना होड्डांतूय होड जाता म्हणून सांगूं जायना तागेले निर्णय ते तशी ताका दोनी नमुनेरी सानो सूक्ष्म रूप जेवच्याकय जाता होड जेवच्याकय जाता तशी ताका सूक्ष्माय नमः परमात्मो कोणालेय दोळा दिसना ती सूक्ष्म बाह्य चक्षुक तो दिसना जाल्यार केन्ना दिव्य ज्ञान म्हळ्यार मेळटा ते दिव्य ज्ञान दृश्टीक परमात्मो दिसता तशी सूक्ष्माय नमः सुघोषाय नमः घोष म्हळ्यार उत्र परमात्माल उत्र सु भारी चंद कय तशी परमात्माल उत्र घोष म्हळ्यार मातुकता उत्र म्हणटाचे ते भारी चंद तशी आमी परमात्मान उलयला आयकल्यांच वेळ उलयला आयकनातला रे परमात्माल मुखोद्गीत जावन आशिल्ली भगवद्गीता आमी आयकल्यांची वेदव्यासान बरयलच पुरो जाल्यार ते परमात्मा वेदव्यास दुसरो न्ही कृष्णूची व्यासूची कृष्ण नवे विष्णुले दोन रूप ते म्हणटना परमात्मान कृष्णान गीता कितली सूक्ष्म रुपार सांगला की कितले वेळ भितर सांगला की गोतना जाल्यार वेदव्यासान आमच्या सले सामान्य जना अर्थ जेवचे तशी चंद रितीर बरयली न्हू ते चंद कोरून कृष्णाले चंद उत्तर सुघोष भगवद्गीता तशी आनी महापुरुष कोण तांणी पुरे परमात्माल विभूती म्हणटाची आमी म्हणटा पळय भारी चांग ऋषी मुनी व्हड महापुरुष म्हळ्यार ज्ञानी पुरुष तांणी पुरे परमात्माल विभूती म्हणटाची परमात्माले एक उत्र कितली चंद म्हणला पळय ते ज्ञानीक गेल उतरांत आमी परमात्माल उतर आयकूं येता आमी ज्ञानी जनान वयसून परमात्माल विशय सांगतनाच म्हणटा कसो चंद उत्र तांगेले कसो चंद उत्र म्हणटना परमात्माले एक विभूती आशिल्ले मात्राक तांणी तितली चंद उलयता जाल्यार तो परमात्मो साक्षात विभूती पुरुष न्हू तो तागेले उतर कितली चंद सुका तशीची मंत्रांत एक शक्ती आसा वाङ्मय शक्ती म्हणटाची परमात्माल भक्तीन ते वेद मंत्र वाजितना ओटू वाजितना एक कितली चंद घोष शब्द येता पळय तशी सुंदर घोष वेद घोष तशी आनी जगत्यांत परमात्मान तांगेले एक शब्द म्हण दिला घोष म्हण दिला पक्षींक तांणी चिलीपिली करता रस्ताची भारी चंद न्हंय व्हळतना एक जुळू जुळू सावंड येता प्राण्यान रडतना एक विंगड सावंड येता समुद्र पाळ येतना एक भोरगर येता म्हणटाची त्या येता मंद अनिल म्हळ्यार सपूर वार येतना एक सुन्यनी शब्द येता त्याची बिरुगाळ येतना जोर शब्द येता जोर वाऱ्याक पल्ली पुरे हालतना तांत एक शब्द येता हे पुरे कोण दिल तांकां ते शब्द परमात्मानाची
सर्वसृष्टीक तंक गुर्तू सुತ್ತसलेक शब्द दिलेलं परमात्म तशें ताका सुघोश म्हणजे सुखदाय नमः सुखदाय नमः सुख दितलो आनंद दितलो खंयची सुख मोक्ष मिळेल सुख मोक्ष मिळेल आनंद परमात्म दिता परमात्माक आनंद सागर म्हणटाची तशी परमात्म ताण तो आनंदमयूची आनंद सागर म्हणटा ताण दिवची कसं नाही तेच नव तशी परमात्म आनंद दिता जाल्यार परमात्म धर्मार कोण चलतकी तांकां सुख दिता तेच अधर्मींक दुःख दिता धर्मार चलतल जना परमात्म सुख दिता अधर्मी जनांक परमात्म दुःख दिता सुहृदे नमः सुहृत म्हणजे कोणाक सुहृत म्हळ्यार फ्रेंड सखा सर्व जीवजाताक भारी प्रितीच कोण आतां जीवात्माक अविज्ञात पुरंजनाक अविज्ञात दोस्ती म्हळ्यार पुरंजन म्हळ्यार जीवात्म अविज्ञात म्हळ्यार परमात्म तशी सर्व जीवजातांक तांगे प्रितीचो आत्मीय सखा म्हळ्यार कोण म्हळ्यार परमात्म परमात्म आत्मीय सखा परमात्म जाल्यार सुहृदान केन्नाय संतोषू दिवची न्हू म्हळ्यार सुहृद केन्नाय दुःख दिताचे वे परमात्मा आमकां दुःख दिता कश्ट दिता म्हणटल जनसाची ना परमात्म कश्ट दुःख सकट ताणें दिला जाल्यार तें आमकां ताणें शिक्षा दिल्लेलें न्ही शिक्षण दिल्लेलें कसं की चुकी केला तुमी तशें हांव इतले कश्ट भोगताचे आनी त्या चुकी करून नज म्हूण म्हणलेलें शिक्षण दितलो तो परमात्म आमगेले वटू वचता केन्नाय आमकां कळतवे ना कळना सदा सर्व काळ आमकां कश्टा दुखून रक्षण करतर आसता तें कळतवे आमकां तें कळटा आमी म्हणटाची कसं न्ही कितले कश्ट म्हळ्यार परमात्मा न राखील आमकां म्हूण सांगून तशें आमगेलो वटू आसतलो आमकां कळना नशें आमगेलो वटू आसून सदा सर्व काळ आमकां रक्षण करतलो आमगेले बरेपणाची पळयतलो ताका आमकां बरी जावका म्हूण म्हणलेली ताका आशी तशें जावन तो आमकां एक नमने सखा अशी आत्मीयशी तागेल्या म्हणकी आमकां जगत्यांत प्रीती करतलो कोणी नाची पुराय जन प्रीती करता जाल्यार स्वार्था खातीरची स्व अर्था खातीर खंय तर म्हळ्यार बामणान बायले बामणान प्रीत करचे बापसून चेडवांक बापसून आवसून चेडवांक चेडवान आवसो बापसूंक प्रीत करचे प्रत्येकांत कसलेपुणी एक सान स्वार्थपुणी आसता आवस बापसूंक हें चेडवा चंद करून एज्युकेशन दिवन व्हड करता ताणें लायक सांबाळून घेतला रे मागीर आमगेले मानतारपणार तांणी आमकां आश्रय जाताची म्हणलेलें आशी आवस बापसू आसल्यार चेडवांक आमगेल्या मन आमकां चंद करून पळोवका तांकां तांगे ल्हान आमी पळय कितली सूख दिताची थंयसर एक आशी चेडवांक आसता तशीची जाल्यार परमात्मा पळया तो आमकां आनी अम्माई पुराय जाल्यार आमगेल्या कसले तो अपेक्षा करता ना तशी परमात्मा बरी निष्पक्ष जावन निश्काम जावन आमकां प्रीती करतले कोणीय नाचे तशें जावन तो सुहृदे नमः मनोहराय नमः मन अपहरण करचें तसलो मनोहरती इति मनोहर म्हळ्यार आमगेलें मन अपहरण करता कसलो अपहरण करता तो चंदायन तागेले चंदायन आमी तागेले कडेन आकर्शीत जाताची तशें जावन पळय ताका सौंदर्याचे एक गणी कोटी कंदर्प तितलो चंदू कोटी कंदर्प म्हळ्यार कोटी मनमता इतलो चंदू म्हूण म्हणटाची हाजे पयशी फुडें सुमुख विशयांत यांची सांगला कृष्ण जावन येतना सर्व जाणां आकर्शण करचें तसलें चंद रूप कृष्णालकय तशी कृष्ण कसं आकर्षण करता म्हळ्यार जिवाक संसारा बंधना दुखून आकर्षण करून मोक्षादी कडेन व्हरता तसलें एक मनोहर कर्शक रूप कृष्णाल आशिल्लें तशें जावन मनोहराय नमः जितक्रोधाय नमः परमात्मो कोपू गेलवल्लो तशें जावन ताका जितक्रोध म्हणटाचे खंयचे जितेंद्रिय म्हळ्यार ऋषी मुनींक कोप येता जाल्यार तांणी शाप दिताची ह्या पळय आमी पुराणांत मस्त काणयेंत पळयला जाल्यार पळया परमात्मा केन्नाय शांत जाल्यार केलो पंत तागेले भक्तांगेले उद्दारा खातीर तो कोपाचें नटन करता पळय आतां हिरण्यकशिपू मारूक नरसिंह जावन येयलो प्रहल्लादा रक्षण करचे खातीर कोपान नरसिंहान कोपान हिरण्यकशिपूक मारलें ना नतले रे परमात्म नरसिंह उपास तागेले कोप सोडून
तो तागेलेची पुळ्ळी रुपा येणे प्रल्हादानं तागेले स्तुती करतना शांत रुपाक सिंह जावन नसल्यारी शांत मुखाचो शांत तोंडाचो सिंह न्हय नरसिंह लक्ष्मीक पाय्यार घेवन बशिलो प्रल्हादाक रक्षण केलेलो परमात्मा शांत तोंडाचो तेची शांत कोप नातील तेची हिरण्यकशिपू मारतना खंय नातील कोप येता तशी केलो पंत तो तागेले भक्तांगेले उद्धारा खातीर कोप तो नटन करतकी कोपाची एक ॲक्टिंग करता तितलेची तशी आनी ताका जितक क्रोधाय नमः म्हणचे कसं म्हळ्यार क्रोधवश म्हणलें एक राक्षस सैन्यस त्या क्रोधवश राक्षसांक नाश केल्लो तशें न्हू जितक क्रोध वीरबाहवे नमः बाहू म्हळ्यार तोळ आमगेले भुज हात स्कंद हे पुरे बाहू म्हणून म्हणयत तशी वीरबाहवे नमः परमात्मो तागेले बाहून सगळी जगत्याक धारण करता तशीच दुश्टांक निग्रह करता तसले दुश्टांक दमन करचें तसले तोळबल म्हळ्यार बाहूबल म्हणटा पळय ते आशिल्लो परमात्मा देखून ताका वीर बाहू म्हणचें पळय भक्तांगेली जबाबदारी हांव होवता योगक्षेमम वहामी अहम म्हण सांगून म्हणला भक्तांगेले भक्तांगेले योगही क्षेमय ही जबाबदारी हांव पळोवन घेता म्हूण सांगून परमात्मान म्हणला न्हय तशी वीरबाहू आसूचो परमात्मा तो सर्व भक्तांक जगत्या आशिल्ले सर्व भक्तांक धारण करचे तितले शक्तिशिलो वीरबाहू विदारणाय नमः विदारण विदारित रिपुदर नरसिंहम म्हणटाचे आमी विदारण म्हळ्यार सिगुळून घाललो शिळून घालचें म्हणटा पळय तशी शीळ घालचे गूण कोणा आसा ताका विदारण म्हणटाची नरसिंह अवतार घेवन येयलो हिरण्यकशिपले पोट ताणें बिचवायलें न्हय नांगटान पोट सिगुळून घाल्लें जरासंधाक आतां भिमाक प्रेरण दिलेलें कोणें जरासंधाक सिगुळून हेकड तेकड उड्डय म्हणून भिमाक कोण प्रेरण दिलेलें कृष्णान तशी राम जावन येतना सप्त तालवृक्ष एक बाणान सीळून दवरता वय अन्य करता कसले म्हळ्यार वी म्हळ्यार विशेष दार म्हळ्यार बायल न म्हळ्यार आनंद विशेष जावन लक्ष्मी ओटो विहार करतलो आनंदार आशिल्लो तशें जावन ताका विदारण म्हणटाची आनी अन्य श्लोक आयचे पळया स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः स्वापनाय नमः स्वपना म्हळ्यार न्हीद स्वापनाय नमः आमकां न्हीद हाडयतलो प्रळय कालांत सर्व जीव सूक्ष्म स्थितीर परमात्माला उदरांत आसताची थंय कसं करताची थंय न्हिदेंत आसतात तांणी म्हळ्यार ही सर्व जिवात्मा जनन मरण देहांत विंगड देहांत येवन तांकां देह ओंटेन वता पळय तसल जनांक प्रळय कालांत परमात्माला उदरांत तो दवरता आनी तांकां विश्रांती विराम दिता स्वरूप तशी आप म्हळ्यार आमी पावचे म्हणटा पळय स्वरूप सुख स्व आप न ताका स्वरूप सुख पावच्याक ताका जायना म्हळ्यार ताका नाका कसं सुख तें स्वरुपाचें देहाचें सुख म्हळ्यार एक न्हीद ताका परमात्मा ती न्हीद नाका स्वपन ताका न्हीद म्हणलेलें ना जाल्यार तो ताका न्हीद ना स्वयं जाल्यार भक्तांक तो न्हीद हाडयता जिवांक तो न्हीद हाडयता तशें जावन ताका स्वापनाय नमः म्हणजे स्ववशाय नमः परमात्मो स्वतंत्र तो कोणाले अधीन न्हय परमात्मो कोणाले वशांतूय ना तागेलीच स्वयं वशांतू ताणें आसूचें
तशी स्वयं जावनशील परमात्मो तो कोणाले वशांतू नातिलो, कोणाके अधीन नाही नशील परमात्मो तशें ताका स्ववश म्हणटाचे. व्यापिने नमः सर्वत्र व्याप्त जाल्लो सर्वांतर्यामी जावन आशिल्लो अंडांडांतू पिंडांडांतू ब्रह्मांडांतू सर्व कडेन व्याप्त जावन आशिल्लो परमात्माक व्यापी म्हणटाची. न एक आत्मने नमः स्वापनो स्ववशो व्यापी नैकात्मा नैक कर्मकृत. न एक आत्मने नमः न एक आत्मा एक रूप एक देह नातिलो, अनेकानेक अनंत रूप पाविलो, अनेकानेक अवतार घेऊन एक आयिलो. सर्व जीवांतू अनंतानंत जीवांक अनंतानंत रूपांतू आशिले जीवाक तो सर्व देहांतू सर्व जनाले देहांतू अनंतानंत देहांतू तो एक बिंबरूपी परमात्म अनंतानंत रूपारी आशिल्लो सर्व जीवांत सर्व. तशी परमात्मन एक आत्मा अनेकात्मा. आता नैकात्मने नैकात्मा नैक कर्मकृत न एक कर्मकृत. एक कर्म केलेलं नाही, तो हजारो हजार कटल्यानं कर्म केलेलो. सृष्टी स्थिती संहार इत्यादी कर्म केलेलो मात्र नाही. सृष्टी आसुले अनंत जीवालंतू अनंत रूपार आसून सर्व देवतेंगेल मुखांतर सर्व कार्य तितली जीवांगेल सर्व कार्य करयतलो दिकून ताका न एक कर्मकृत म्हणजे. तशी नैकात्मने नमः नैकात्मा नैक कर्मकृत. वत्सरो वत्सराय नमः वत्सराय नमः. निजावन वत्सर म्हणजे म्हळ्यार वर्षाक. संवत्सर एक पूर्ण वर्षाक संवत्सर म्हणटाची. तरी परमात्माक वत्सराय नमः म्हणटना कसं चत्ता कालनियामक जावन आशिल्लो परमात्म तो. तशी सर्व जनांगेले हृदयांतू वास जावन आशिल्लो परमात्मो आमकां आनंद दिवका म्हूण सांगून एक कोण जाल्यार परमात्माले मागताची न्हय. तशी एक अर्थारी संवत्सर संवत्सराक कालनियामक जावन आशिल्लो परमात्म आनीक वसतर सर्वांगेल हृदयां भितर वास करून आशिल्लो म्हळ्यार आनंद दितलो. वत्सर चेडवांक आनंद दितलो. तशी वत्स सगळेची जीवराशी पुरे तागेले चेडवं न्ही मै आनंद दितलो तो. तशी वत्सलाय नमः परमात्माक भक्तवत्सल म्हूण म्हणटाची. तशी परमात्म वात्सल्यान एक वात्सल्यान ममतेन भक्तांक परिपालन करतलो. तशें भक्तवत्सल परमात्माक वत्सलाय नमः म्हणजे. प्राणाय नमः वत्सलाय नमः वत्सिने नमः वत्सिने नमः. वत्सी म्हळ्यार संतान आशिल्लो. वत्सी म्हळ्यार कुडले संतान तो संतान पुरे मस्त संतान ताका संतान म्हळ्यार कोण तागेल संतान कोण चतुर्मुख ब्रह्मा तुकून सूक्ष्म जीव पर्यंत हे लोकांत कच्चल सकड हे सगळे ब्रह्मांडांत कच्चल सकड जीव आसा पुराय तागेल चेडूं. ब्रह्मा वायूंक तो बाप असो. तशी आनीक रत्नगर्भाय नमः. रथ म्हळ्यार रती जेवो रथ म्हळ्यार आनंद. आनंदिने नमः म्हळ्यार रत्नगर्भाय नमः आनंद. गर्भ म्हळ्यार आमगेले मार म्हळ्यार ओडलू म्हणटा पळय. तशी परमात्मो रत्नगर्भ तागेले गर्भांतू तागेले गर्भांतू परमात्मो आनंदची दिता. म्हळ्यार तागेले गर्भां भितर रत्न म्हळ्यार रती म्हूण लेखल्यार आनंद. आनंद गर्भांत आशिल्लो जेवो आनंद भोर नाशिल्लो परमात्मो. रत्न म्हणजे खंयच्याक संपताक. हे सगळे प्रपंच परमात्माले. हें एक धारण केलेलो परमात्मो लक्ष्मीक तागेले देहांतू धारण करून परमात्मो रत्नगर्भा म्हूण म्हणलेले
भुईंक तो पत्नी समेत जावन पाविलो बे म्हळ्यार लक्ष्मी संपत्तू तशें जावन लक्ष्मीक तो बायल जावन पाविलो तशीची भुंयकय बायल जावन पाविलो परमात्मो भुंयकय यजमान जावन आशिल्लो तशी प्रपंच सगळेची परमात्माले सगळे प्रपंच तागेले गर्भांतू धारण केलेलो तशें जावन रत्नगर्भाय नमः धनेश्वराय नमः सर्व संपत्ताचो यजमान तशी धन ज्ञान हे पुरे संपत्त म्हणटाची षट संपत्त कसं असं समग्र ऐश्वर्य वीर्य पराक्रम तेज संपत्तू पुरे याकय ह्यो परमात्मुची अधिपती म्हणटाची तशें जावन तो धनेश्वर तो पळय धनिकू आम्ही दुर्बळे म्हणटा पळय हाडिदरे ಎನ್ನೊಡೆಯನ हाडवे ಬೇಡಿದರೆ ಎನ್ನೊಡೆಯನ ಬೇಡುವೆ म्हूण सांगून तशी आनीचे श्लोक आमी पैचे दिसाक पळोवे आजी सांगेल सर्व विचार परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।